दंडोत प्रणाम. मायबाप हो, प्रत्येक माणसाचा गुरु वारल्यानंतर किंवा आपल्या समाजाचा साधू वारल्यानंतर आपण त्याला म्हणत असतो की ते ब्रह्मलीन झाले, वैकुंठाला गेले, स्वर्गाला गेले. पण सगळीच माणसं, सगळेच साधू स्वर्गाला जातात असं काही नाही. तर स्वर्गाला ब्रह्मलीन होणं आणि स्वर्गाला जाणं, वैकुंठाला जाणं हे आपल्या कर्तव्यावर अवलंबून आहे. आपण आयुष्यामध्ये साधूचा व्यस्त घेतला, परंतु साधूच्या वेशाप्रमाणे आपण कर्तव्य केले का, आपण खरंच साधूसारखं वागलोत का, तर यावर अवलंबून हे आपलं ब्रह्मीभूत होणं, स्वर्गाला जाणं किंवा आपलं वैकुंठाला जाणं. तर कोण जाऊ शकतो? ब्रह्मीभूत कोण होऊ शकतो? स्वर्गाला कोण जाऊ शकतो? वैकुंठाला कोण जाऊ शकतो? तर याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनं गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आपल्याला दिले. ते म्हणतात, अर्जुना बुद्ध्या विशुद्ध आहे युक्त धृत्यात मानव नियमाचे. ज्या माणसानं धृती नियमित केलेली आहे आणि विशुद्ध बुद्धीने युक्त आहे, तो त्याची बुद्धी विशुद्ध आहे, शुद्ध आहे, एकदम शुद्ध. बुद्ध्या विशुद्ध आहे युक्त आणि धृत्यात मानव नियमाचे. आणि इतर विषय तर भोगायचे सोडून द्या हो, पण शब्दानं पण विषय भोगत नाही ते हो. शब्दांतीन विषय जगता राग देश विदुष्यचे. शब्दानं पण विषय भोगत नाही आणि रागाचा दोषाचा, रागाचा द्वेषाचा विदुष केला त्यानं, म्हणजे नष्ट केला रागद्वेष. राग देश विदुष्यच शब्दांतीन दिशा त्यागता राग देशी वियुक्तशे लघवा युक्तशे लघवाशी येतवा काय मानस. आणि तो एकांतवास एकांतवासात राहतो आणि त्यानं कमी बोलतो. युक्तशे लघवाशी येतवा काय मानस. आणि ध्यान योग परो नित्यम. ध्यानात योगात परायण आहे. ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपासित. आणि वैराग्य धारण केलेलं आहे त्यानं. वैराग्यम समुपा अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रम. अहंकाराचा, बलाचा, दर्पाचा, कामाचा, क्रोधाचा परिग्रह केला. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रम इमुच्च निर्ममो शांतो ब्रह्मभुवाय कल्पते. मायबाप एवढे गुण त्या साधूमध्ये असले तर तो ब्रह्मीभूत होतो. ब्रह्मभुवाय कल्पते, ब्रह्मीभूत होऊ शकतो, अन्यथा नाही होऊ शकत मायबाप. पण कोणी बी कोणाला बी मोठेपण देणं हे काही वाईट गोष्ट नाही का. आपण आपले गुरु कसे का असणार, पण आपले गुरु आहेत ते आपले, आणि त्यामुळं आपण त्याला मोठेपणा देणं गरजेचं आहे. परंतु प्रत्यक्ष तो आपण जसा शब्द वापरला त्याच्याबद्दल ते काही खरं नाही. पण जो माणूस ह्या गीतेच्या साच्यात बसतात, तो ज्या माणसाच्या जवळ एवढे गुण असते श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेले गीतेमध्ये, तो माणूस ब्रह्मलीन होऊ शकतो मायबापो. तर मायबापो, विनंती करतो तुमच्या चरणी की तुमच्या अंगामध्ये एवढे गुण आणा आणि ब्रह्मीभूत व्हा, ब्रह्मलीन व्हा आणि ह्या संसार बंधनातून, संसाराच्या दुष्टचक्रातून सुटून जा, अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.